वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राईस हॉस्पिटल ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपला ब्लॉगमध्ये आपण चाललोय फवारणीला. तर असं काही नाही, तर आज आपण चाललोय फवारणीलाच चालली गाडी, पण मी जात नाही, आपली गाडी पाठवतोय. तो म्हणजे आपला जो फवारणी करतो त्याचे मालकच तिकडे जाणार आहे. सूर्य उगवलेला आहे अशा प्रकारे, एक सुंदर अशी सकाळ झालेली आहे. चला भेटू आपण त्यांच्या घरी. आपल्याला जायचं आज गॅरेजला. सो विक्रांतचं थोडंसं काम आहे म्हणून सुट्टीवरती आहे. चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होत आहे. बघा समोरचा व्ह्यू. आपण चाललोय गाडी सोडायला आपली, त्यांची बाईक घेऊन आपण परत घरी जाऊ. सो तिथनं मग दुकानात जाऊ. अशा प्रकारे आलेलं आहे काय. हे बघा इथं आपली गाडी लावली आणि मी इथे जसं बसलोय. काहीच आता मी चाललोय आट्टाबाराने सोडून आपली बाईक घेऊन जायची आहे. तर चला या आट्टाबाई येऊ, आपण ही गाडी घेऊन जाऊया गॅरेजला. तर गाईज आपल्याला सकाळ सकाळ आली ती फ्रॉन्स वॉशिंगसाठी. सो आपण ते आता फुल वॉश केलेली आहे आणि आता ब्लॉग स्टार्ट केला आहे तो आपल्या दुकानात ना. सो गॅरेजला आल्याला लागली होती गाडी. सो लग्नाला लवकर जायची होती म्हणून मी ब्लॉग केला नाही. तर बघा तुम्ही चकाचक झालेलं आहे आणि आता आपलं काम ओके झालेलं आहे, एकदम क्लीनमध्ये सीन. आता आपल्याला पुसायचे, ड्राय झाली की नंतर जातील ते घेऊन. फायनली ओके लुक झालेला आहे. चला तर गाईज दुपारचे वाजले, सकाळचे वाजले 11:30 आणि इकडे आलेच बघा कोणते पप्पेश मला भेटायला. हे बऱ्याच दिवसांनी आला साहेब. भावा गाडी धुवायची म्हणून आला, नाही तर हा आला नसता आपल्याकडे. लक्षात ठेवा मित्रांनो. हां आणि गाईज हे बघा आपल्याकडे ॲक्सेसर आहे ना, त्या ॲक्सेसला मॉडिफाय केला नॉर्मलच, पण भाई वाटते भारी उगेच काय. हे बघा समोरनं लुक बघा तिचा गाईज. आणि आता आम्ही दोघेच आहे आज आम्ही. तर बघू शकता इकडे संदेश मोहिते आहेत. 12:30 वाजले दुपारचे, 12:30 वाजले. आमच्या गरबड वाटरचा व्ह्यू बघा असं काय आहे आता. आणि इकडं आहेत आमची दुकानं. गाईज हे बघा लपू लागलेत. गाईज हे बघा आणि गाडी आणली नाही, कौस्तुभ खापऱ्याने नाही बघा गाडीत काय आहे बघा. हे चिंगम विंगम आणतात लावून. ह्याला काय अर्थ आहे. आता मी त्यांनाच काढायला लावलं, आपलं काम नाही आहे ती. तर चला भावाने एक आणली होती धुवायला. सो आता वॉश करून झाले. आणि चिंगम आता त्याने स्वतः लावलेला म्हणून नाही, मी नाही, म्हणजे जबाबदार तिथे गाडी चालवणाऱ्याची जबाबदारी असते. तर असं काय नाही गाईज. तो म्हणतो माझ्या आयडियाने मी घालवतो, तर त्याच्या आयडियाने त्यानं घालवलेलं आहे प्रॉपर, पण ते जात नाही चिंगम. आता पुसटला तर इकडे तिकडे पसरेल म्हणून आम्ही तो तसाच ठेवलेला आहे. तो जाईल थोड्या दिवसांनी, कुछ दिन बाद जायगा आहे, ते कोल्हापूर आहे. तर चला भेटू नंतर. ते बघा तिकडे आपल्या त्या वॉश करायच्या दोन्ही गाड्या. तर भेटू डायरेक्ट नंतर. चलो गाईज इको बाहेर काढला नाही भावान. आता आपल्याला ही गाडी लावायची आहे. सो चला. AC चा आवाज येतो तुम्हाला, थोडासा त्याला इग्नोर करा. तर गाईज आता आपल्याला ही गाडी वॉश करायची आहे आणि मग आपल्याला नंतर मग एक बाईक आहे त्याच्यानंतर भेटू आपण. गाईज फायनली कार वॉशिंग करून झाले. आता आपली स्विफ्ट डिझायर तर धुवून झाले. सो तिकडे आता आपल्याला क्रेटा वॉश करायचे ते बघा. तर भेटू आपण नंतर डायरेक्ट. गाईज आपला ही वॉश करून झाली गाडी आणि आता आपल्याला वॉश करायची ती म्हणजे क्रेटा. तर चला. तर गाईज अशा प्रकारे क्रेटा पण वॉश करून झाली. इकडे बघू शकता क्रेटा. आणि आत्ता इकडे आले आपल्याकडे टोयोटाची कुठल्याच गाडीसमोर कम्पेअर नाही करू शकत अशी गाडी. तिचं नाव आहे इनोवा क्रिस्टा. डॅशबोर्ड बघा भाई, प्रायव्हेट जेट, एकदम खतरनाक डॅशबोर्ड वाटतो की नाही, जबरदस्त. तो आता आपण तिला क्लीन करूया, फुल वॉश करायचं आहे. तो भेटू नंतर डायरेक्ट. बघा लाईट बीट बघा भाई खतरनाक ना. तर डायरेक्ट भेटू नंतर क्लीन केल्यानंतर. गाईज संध्याकाळचे वाजले 7:30 आणि आपला ब्लॉग म्हणजे आजच्या दिवसाचा ब्लॉग अशा प्रकारे संपलेला आहे. तर ब्लॉग आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तब तक के लिए बाय अँड टेक केअर.